संपूर्ण रामायण भाग 5. शूर्पणखा, मारीच आणि माता सीतेचे हरण. श्रोत्यांनो, भाग 4 मध्ये आपण पाहिलं की श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनात अत्यंत संयमाने आणि धर्मनिष्ठेने जीवन जगण्यास सुरुवात केली होती. श्रीराम ऋषींचं रक्षण करत होते, माता सीता संयमाने त्यांच्या सोबत होती आणि लक्ष्मण सदैव सावध राहून सेवा करत होता. पण याच शांत जीवनावर आता अधर्माची छाया पडू लागली होती. श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण दंडकारण्यात पंचवटी नावाच्या सुंदर स्थळी राहू लागले. पंचवटी हे निसर्गाने नटलेलं, शांत आणि पवित्र ठिकाण होतं. तिथं त्यांच्या साध्या कुटीत धर्म, प्रेम आणि संयम यांचा वास होता. माता सीता त्या कुटीची काळजी घेत असत. त्यांचं वागणं नेहमी मर्यादित, सोज्वळ आणि कर्तव्यनिष्ठ होतं. याच पंचवटीत एक दिवस रावणाची बहीण शूर्पणखा आली. ती स्वभावाने क्रूर आणि मनाने अहंकारी होती. तिनं आपलं खरं राक्षसी रूप लपवलं आणि सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. तिची नजर श्रीरामांवर पडली. शूर्पणखानं श्रीरामांसमोर विवाहाची मागणी ठेवली. श्रीरामांनी अत्यंत शांतपणे आणि स्पष्टपणे तिला उत्तर दिलं. ते म्हणाले की ते विवाहित आहेत आणि त्यांच्या पत्नी म्हणजे माता सीता आहेत. श्रीरामांनी आपल्या उत्तरात कुठलाही राग किंवा अवमान दाखवला नाही. शूर्पणखा मग लक्ष्मणाकडे गेली. तिने तिथंही तशीच मागणी केली. लक्ष्मणांनीही तिला स्पष्ट पण संयमाने नकार दिला. हा अपमान शूर्पणखाला सहन झाला नाही. तिचा राग अनावर झाला. ती आपल्या खऱ्या रूपात आली आणि माता सीतेवर धावून गेली. हा अधर्माचा कळस होता. लक्ष्मणांनी तात्काळ माता सीतेचे रक्षण केलं. त्यांनी शूर्पणखेचं नाक आणि कान छाटले. वेदनांनी किंचाळत शूर्पणखा लंकेकडे पळून गेली. ती थेट आपल्या भाऊ रावणाकडे गेली. तिने रावणाला सर्व घटना सांगितल्या. तिच्या शब्दात दुःखही होतं आणि सुराची आगही होती. रावण आधी शांतच होता, पण शूर्पणखानं माता सीतेच्या सौंदर्याचं आणि सोज्वळतेचं वर्णन केलं. ते ऐकताच रावणाच्या मनात वासना आणि अहंकार जागा झाला. त्याने माता सीतेला मिळवण्याचा अधर्मी निश्चय केला. रावणाने आपल्या मांडळीतील मारीच नावाच्या राक्षसाला बोलावलं. मारीचाला माहीत होतं की श्रीराम सामर्थ्यवान आहेत. त्याने रावणाला सावध केलं, पण रावणाने काहीच ऐकलं नाही. मारीच शेवटी रावणाच्या दबावाखाली तयार झाला. त्याने सोन्याच्या सुंदर हरणाचं रूप घेतलं. ते हरण इतकं मोहक होतं की कोणाचंही लक्ष त्याकडे वेधलं गेलं असतं. ते सुवर्ण हरिण पंचवटीत आलं. माता सीतेने त्या सुंदर हरणाकडे पाहिलं. माता सीतेच्या मनात लोभ नव्हता, पण त्या निसर्ग सौंदर्यातील अद्भुततेने क्षणभर रमल्या. माता सीतेने श्रीरामांना त्या हरणाबद्दल सांगितलं. श्रीरामांच्या मनात संशय निर्माण झाला. ते लगेच ओळखू शकले की हे साधं हरण नाही. तरीही माता सीतेच्या इच्छेखातर त्यांनी ते पकडून आणण्याचं मान्य केलं. श्रीरामांनी लक्ष्मणाला माता सीतेजवळ थांबायला सांगितलं. श्रीराम हरणाच्या मागे गेले. हरिण दूर दूर पळत गेलं. शेवटी श्रीरामांनी बाण सोडला. मारीच जखमी झाला. मरणाच्या क्षणी त्याने श्रीरामांचा आवाज काढत, "हा लक्ष्मण, हा माता सीता" अशी हाक दिली. तो आवाज माता सीतेच्या कानावर पडला. माता सीतेला वाटलं की श्रीराम संकटात आहेत. तिचं हृदय बेचैन झालं. तिनं लक्ष्मणाला श्रीरामांकडे धाव घ्यायला सांगितलं. लक्ष्मणांना खात्री होती की श्रीरामांना काहीही होऊ शकत नाही. पण माता सीतेच्या आज्ञेला मोडणं त्यांना योग्य वाटलं नाही. ते निघून गेले आणि कुटी रिकामी पडली. अशाच वेळेला रावण साधूच्या वेशात तेथे आला. त्याने भिक्षा मागितली. माता सीता अतिशय धर्मनिष्ठ होत्या. त्यांनी साधूला भिक्षा द्यावी म्हणून सीमा ओलांडली. तेवढ्यात रावणाने आपलं खरं रूप दाखवलं.